या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारच्या वतीने EPS 95 धारकांना कमीत कमी जगण्याइतकी तरी पेन्शन जाहीर करण्यात येईल व त्यांना दिलासा देण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात होती। परंतु याही अर्थसंकल्पीय अधिवेशनात EPS 95 पेन्शनधारकांच्या पदरी निराशा आल्याचं चित्र दिसून येत आहे। यापूर्वी EPS 95 पेन्शनधारकांनी गेल्या 11 वर्षांपासून कमीत कमी जगण्याइतकी पेन्शन मिळावी या मागणीला घेऊन लोकप्रतिनिधींना निवेदने सादर करण्यात आली। अनेक आंदोलने सुद्धा करण्यात आली। या आंदोलनात EPS 95 धारकांचा पेन्शनचा मुद्दा हा कोणत्याही एका पक्षाचा, संघटनेचा किंवा संस्थेचा नसून तो मुद्दा सार्वजनिक असा आहे। सध्या स्थितीत आज देशातील 81 लाख EPS पेन्शनधारकांना कमीत कमी 1000 व जास्तीत जास्त 3000 रुपये पेन्शन मिळत आहे। परंतु या अल्पशा पेन्शनच्या रकमेत उदरनिर्वाह कसा करावा हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय। आता रडायचं नाही तर फक्त लढायचं हा निर्धार बाळगीत नुकतीच अमरावती येथे रुक्मिणीनगर स्थित अभियंता सहकारी पतसंस्था कार्यालय समिपच्या सभागृहात EPS 95 पेन्शनधारकांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। गेली जवळपास 3.5 दशके महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारणाच्या अविभाज्य घटक असलेले धडाडीचे आणि रोखठोक राजकीय नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा बुधवारी सकाळी बारामती येथे विमान अपघातात झालेला मृत्यू अत्यंत धक्कादायक आणि शोकजनक ठरला। अजितदादा पवार यांच्या अकाली दुःखद निधनाला घेऊन हळहळ व्यक्त करीत त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करीत या सभेत सर्वप्रथम EPS 95 धारकांनी सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली। या सभेत व्यासपीठावर EPS 95 चे राष्ट्रीय सचिव वीरेंद्रसिंग राजावत, राज्य कार्यकारिणीचे सचिव इंजिनियर अशोक पूर्णाजी ठेंबरे, MSCBचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता हरिभाऊ ठाकरे, जयंत पैकानी, अशोकराव देशमुख आदीसह अन्य उपस्थित होते। या बैठकीत EPS 95 पेन्शनधारकांनी आपल्या व्यथा व्यक्त करीत केंद्र सरकारने पेन्शनधारकांचा अंत न पाहता कोणत्याही योजनेअंतर्गत कमीत कमी 7500 रुपये पेन्शन, महागाई भत्ता आणि वैद्यकीय सुविधा यांना ताबडतोब लागू करण्याचा निर्णय आता तरी घ्यावा अशी एकमुखी मागणी करीत आम्हाला दिलासा देण्यात यावा याचा पुनरुच्चार करण्यात आलाय। या दरम्यान अजितदादा पवार यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही EPS 95 पेन्शनधारक सामील असून त्यांच्या आत्म्याला शांती मिळो या शब्दसुमनांनी हरिभाऊ ठाकरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। यासोबतच शेतकरी हा ज्याप्रमाणे देशाचा अन्नदाता आहे त्याचप्रमाणे देशाचा कामगार हा शिल्पकार आहे याची जाण केंद्र सरकारने ठेवली पाहिजे अशी भूमिका व्यक्त करीत यावेळी EPS 95 चे राष्ट्रीय सचिव वीरेंद्रसिंग राजावत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले। पूर्ण महाराष्ट्राचे ते प्रमुख होते। महाराष्ट्रासाठी खरं तर ते भरपूर जीव तोडून काम करत होते महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, आणि असे व्यक्ती अचानक निघून गेले याबद्दल आम्हा सर्वांना अत्यंत दुःख झाले। आमचे प्रत्यक्षात संबंध होते, त्यांच्या ओळखी होत्या। खोडके अमरावतीचेच आहेत, त्यांनी त्यांच्याशी बरेच वेळेला संभाषण करून दिलं, ओळख करून दिली। त्या सगळ्या आठवणी येतात आहे आणि त्या आठवणी जेव्हा येतात त्यावेळी डोळ्यातून अश्रू होतात की दादा तुम्ही कसे काय आम्हाला सोडून गेले। दादांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली मी या 2 शब्दात अर्पण करतो। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।